नमस्कार शेतकरी बंधूंनो, स्वागत आहे आपलं कृषी संपत्तीमध्ये. आणि मित्रांनो, खास करून आपल्या राज्यातील कर्जमाफीच्या प्रतीक्षेमध्ये असणाऱ्या शेतकरी बांधवांसाठी एक अत्यंत महत्त्वाची अपडेट आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. खास करून जे काही जिल्हा बँकेचे कर्जदार थकबाकीदार शेतकरी आहेत त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे. आणि विशेष म्हणजे की सध्या आपल्या राज्यामध्ये लाडकी बहीण योजना, त्यासोबत नमो शेतकरी महासन्मान निधी योजना, अशा ज्या काही अनेक वैयक्तिक लाभाच्या योजना असतील त्या सर्व योजनांमुळे शासनाच्या तिजोरीवर मोठा ताण जो आहे तो पडला आहे. आणि तशामध्येच आता कर्जमाफी होणार अशा चर्चा शेतकऱ्यांमध्ये असल्याने पीक कर्जाची जी वसुली आहे तर ती बाधित झालेली आहे. आणि त्यामध्ये महत्त्वाचा विषय म्हणजे की जे काही शेतकरी थकबाकीदार झाले असतील तर त्या थकबाकीदार शेतकरी झाल्यामुळे जिल्हा बँकेसह अनेक बँकांची आर्थिक कोंडी जी आहे तर ती होणार आहे. आणि विशेष म्हणजे की विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी तसेच महायुती यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफीचं आश्वासन जे आहे ते दिलं होतं. आणि त्यामुळे कर्जमाफी होण्याच्या शक्यतेने शेतकऱ्यांद्वारा पीक कर्जाचा भरणा जो आहे तो होत नाही. कारण की जर कर्ज भरलं तर कर्जमाफीचा लाभ जो आहे तो शेतकऱ्यांना मिळत नाही. कारण तो शेतकरी जो आहे तो रेग्युलर कर्जदार होतो आणि त्यामुळे तो थकबाकीदार राहत नाही आणि त्यामुळे त्याला कर्जमाफीचा लाभ जो आहे तो मिळत नाही. आणि त्यामुळे शेतकरी कर्जाचा भरणा करीत नाहीत. आणि अशा परिस्थितीमध्ये कर्जवसुली जी आहे तर ती थकली आहे. आणि मुदतीमध्ये कर्जाचा भरणा न केल्यास शेतकरी थकबाकीदार होणार आहेत आणि त्यांना पुढील वर्षी जे आहे तर ते कर्ज मिळणार नाही. त्यासोबतच शिवाय जो आहे तर तो बँकांचा आर्थिक ताण जो आहे तर ते वाढणार आहे. आणि यापूर्वीसुद्धा महायुती सरकारने 1.5-2 लाखापर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी केली होती. आणि ती म्हणजे की जी आपली महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमाफी योजना होती तर या सरकारने 2 लाखापर्यंत कर्जमाफ केले होते. आणि जे काही नियमित कर्जदार शेतकरी तर त्यांना 50,000 रुपयांचं अनुदान जे आहे ते जाहीर केलं होतं. आणि यामुळे बँकांची वसुली होऊन आर्थिक स्थिती जी आहे ती सुधारली होती. अशा परिस्थितीत पुन्हा आता कर्जमाफीची चर्चा आपल्या शेतकरी बांधवांमध्ये सुरू झालेली आहे. आणि त्यामुळे बँकांची वसुली अडचणीत आलेली असल्याचं चित्र जे आहे ते सध्या आपल्या राज्याच्या ग्रामीण भागात पाहायला मिळत आहे. आणि याचं महत्त्वाचं कारण असं आहे की जे काही आपल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये महायुतीच्या नेत्यांनी कर्जमाफीची घोषणा केली असे शेतकरी सांगत आहेत. आणि प्रत्यक्षामध्ये शासनावर याबाबत कोणत्याही हालचाली अजूनसुद्धा सुरू नसल्याने सध्या कर्जमाफीचा विषय जो आहे तो जटिल झालेला आहे. आणि यामुळे अतिशय महत्त्वाची अपडेट सध्या समोर येत आहे. आणि ती म्हणजे की सध्या कर्जमाफीची शक्यता नसल्याचं बँकाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. आणि त्यामुळे 3 लाखापर्यंत कर्जाचा भरणा शेतकऱ्यांनी 31 मार्चपर्यंत केल्यास त्या शेतकरी बांधवांना व्याजमाफीचा फायदा जो आहे तो मिळू शकतो. परंतु जर शेतकऱ्यांनी 31 मार्चपर्यंत आपल्या कर्जाचा भरणा केला नाही तर त्या शेतकऱ्यांना 31 मार्चनंतर त्यांच्या कर्जावर 9% व्याजाची आकारणी जी आहे तर ती केली जाणार आहे. आणि त्यामुळे महत्त्वाचा विषय म्हणजे की खरीपात जे काही बँकाने कर्ज वाटप केलं आहे तर ते कर्ज वाटप यंदा मोठ्या उच्चांकाने करण्यात आलेलं आहे. आणि आता फेब्रुवारीपासूनच बँकांद्वारे कर्ज वसुली सुरू होते. आणि त्यानुसार बँकांची पथके जी आहेत ती वसुली जातात, मात्र रिकाम्या हाताने परत येत असल्याचं सध्या वास्तव समोर आलेलं आहे. आणि यामध्ये जर पाहायचं झालं तर जे काही कर्जमाफीची आकडेवारी आहे तर ती 31 जानेवारीपर्यंतची तर कर्जाची आकडेवारी देण्यात आलेली आहे. एकूण थकबाकी तर थकबाकीमध्ये अल्पमुदत किती आहे, मध्यम मुदतीचं किती आहे, दीर्घ मुदतीचं किती आहे, एकूण शेती कर्ज किती आहे आणि हे सगळं पूर्ण कर्ज किती आहे. आणि या कर्जाच्या थकबाकीचं प्रमाण पाहू शकता तुम्ही की 100% थकबाकीचं प्रमाण आहे. आणि जर शेतकऱ्यांनी 31 मार्चपर्यंत पीक कर्जाचा भरणा करून व्याजमाफी योजनेचा लाभ घ्यावा व जिल्हा बँकेद्वारा 4 एप्रिलपासून पुन्हा पीक कर्ज वाटप सुरू होणार आहे. आणि त्यामध्ये नव्याने पीक कर्ज मिळू शकते अशी माहिती स्वतः जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अभिजित ढेपे यांनी दिली आहेत. आपल्या जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना ही माहिती नक्की शेअर करा की जर शेतकरी बांधवांनी 31 मार्चपर्यंत पीक कर्जाचा भरणा केला आणि नियमितपणे पुन्हा उचल केली तर या शेतकऱ्यांना 0% व्याजावर म्हणजेच की व्याजमाफीचा लाभ जो आहे तो मिळू शकतो. परंतु जर 31 मार्चपर्यंत त्या शेतकऱ्यांनी कर्जावरती परतफेड केली नाही तर त्या शेतकऱ्यांना 9% जे आहे तर ते व्याज या कर्जावर लागू शकते. आणि विशेष म्हणजे की पण जर कर्ज भरलं तर कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही हे पण तेवढंच खरं आहे. आणि त्यामुळे जर तुमच्याकडे कर्ज असेल तर तुम्ही नेमका कोणता निर्णय घ्याल हे कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.